नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावठी तडकामध्ये. आज मी बनवणार आहे कुरकुरीत असे प्रॉन्स फ्राय. मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ करून त्यामधील दोरा काढून व्यवस्थित ते धुवून घेतलेले आहेत. आता प्रॉन्समध्ये मी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट ॲड करत आहे. त्यानंतर मी त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, धने पावडर तसेच लिंबाचा रस ॲड करत आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट तसंच ठेवायचे आहे. त्यानंतर दुसरीकडे लगेचच मी 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल मिर्च, धने पावडर आणि अर्धा चमच मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. येथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता मी प्रॉन्स घेऊन त्याला व्यवस्थित तांदळाचं पीठ लावून घेत आहे. अशा प्रकारे सर्व प्रॉन्सला मी तांदूळाचं पीठ लावून घेतलं आहे. दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. प्रॉन्स फ्रायसाठी तेल एकदम कडक गरम होऊन द्यायचं आहे, कारण प्रॉन्स हे फक्त आपल्याला 1 ते 2 मिनटंच त्यामध्ये तळायचे आहेत. प्रॉन्स ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये तळणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकतात प्रॉन्स ब्राऊन कलरचे झालेले आहेत. गरमागरम कुरकुरीत असे प्रॉन्स तयार झालेले आहेत आणि ते तुम्ही पुदिनाच्या चटणीसोबत खाऊ शकतात. या प्रकारे बनवलेले प्रॉन्स फ्राय हे खूप टेस्टी असतात आणि त्याची चवसुद्धा अप्रतिम असते. तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीसाठी गावठी तडक्याला सबस्क्राईब करा.